मित्रांनो, कधी असा विचार आलाय का की आपण कितीही मेहनत केली, कितीही प्रयत्न केले तरी आयुष्यात समाधान मिळत नाही? नेहमी कुणाशी तरी तुलना, नेहमी स्वतःला कुणीतरी दुसऱ्याच्या तुलनेत कमी समजणं, ही भावना आपल्या मनाला आतून पोखरत राहते. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 3रा श्लोक पाहणार आहोत. असा श्लोक ज्यात आयुष्य बदलून टाकण्याची ताकद आहे. हा श्लोक केवळ कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर उच्चारलेला नाही, तर आपल्या रोजच्या जीवनातील संघर्षांसाठी मार्गदर्शक आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या श्लोकातून आपण एक असं रहस्य उलगडणार आहोत जे कदाचित तुम्हाला आजवर कुठेही ऐकायला मिळालं नसेल. पश्यैता पांडुपुत्राणामाचार्य महती चमूम व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. श्लोकाचा भावार्थ. हा श्लोक आहे दुर्योधनाचा. तो आपल्या गुरु द्रोणाचार्यांना सांगतो की, गुरुवर्य, पहाना, पांडुपुत्रांची ही विशाल सेना जी द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न या तुमच्याच शिष्याने अत्यंत बुद्धिमत्तेने रचली आहे. इथे एक गहन संदेश दडलेला आहे. दुर्योधन रणभूमीवर आहे, हाताशी लाखो सैनिक आहेत, पण त्याचं लक्ष आपल्या शक्तीकडे नाही तर शत्रूच्या शक्तीकडे आहे. तो आपली ताकद विसरून पांडवांच्या सेनेकडे पाहून स्वतःला कमकुवत समजतो. आपल्या आयुष्यातही असंच होत नाही का? आपण कितीही यश मिळवलं तरी आपला फोकस नेहमी दुसऱ्याच्या यशाकडे असतो. तो बघ किती पुढे गेला, त्याच्याकडे किती पैसे आहेत, त्याची किती प्रगती झाली, अशा विचारांमध्ये आपण इतके गुंतून जातो की आपल्याकडे काय आहे, आपण किती मजबूत आहोत हे आपल्याला दिसेनासं होतं. दुर्योधनाकडेही तशीच समस्या होती. त्याच्याकडे भीष्म, कर्ण, द्रोण, अश्वत्थामा यांसारखे बलाढ्य योद्धे होते, पण त्याचं मन मात्र असुरक्षित होतं, कारण तो तुलना करत होता, आणि तुलना ही नेहमी दुःख देणारी असते. आज तुम्ही जर विचार केला तर तुमच्या आयुष्यातलं अर्ध दुःख ह्याचं फळ आहे सतत दुसऱ्यांशी तुलना करणं. आपण काय मिळवले ते पाहण्याऐवजी आपण काय नाही मिळवलं, इतरांकडे काय आहे हे पाहणं. मित्रांनो, थांबा इथेच, कारण पुढे आपण एक अशी कथा बघणार आहोत जी तुमचं मन हलवून टाकेल. गीतेच्या या श्लोकाशी जोडलेली ही कथा तुम्हाला दाखवेल की तुलना का नाश करते आणि स्वतःची शक्ती ओळखल्यावर माणूस किती पुढे जाऊ शकतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक कथा सांगतो जी गीतेच्या या 3ऱ्या श्लोकाशी अगदी खोलवर जोडली आहे. कथा आहे ध्रुव नावाच्या एका छोट्या मुलाची. ध्रुव राजाचा मुलगा होता, पण सावत्र आईने त्याला नेहमी कमी लेखलं. तू माझ्या मुलासारखा नाहीस, तू राज्याचा वारस होऊ शकत नाहीस. असं ऐकून ध्रुवाच्या मनात तुलना, दुःख, अपमान, हताशा दाटून आली. त्याला वाटलं, माझ्याजवळ काय आहे, माझ्याजवळ कुणी नाही, मी कधीच पुढे जाऊ शकणार नाही. पण भाऊ, इथेच त्याच्या आयुष्यात बदल घडला. त्याने विचार केला, मी जर सतत दुसऱ्यांशी तुलना करत बसलो तर कधीच मोठं होऊ शकणार नाही. मला स्वतःची ताकद ओळखावी लागेल. आणि त्याने 5 वर्षांचा असूनही वनात जाऊन कठोर तपश्चर्या केली. ध्रुवाच्या तपश्चर्येनं स्वतः भगवान विष्णू प्रकट झाले. एका छोट्या मुलाच्या निर्धाराने देव हलले, आणि मग ध्रुवाला केवळ राज्यच नव्हे तर ध्रुवतारा होण्याचं वरदान मिळालं, ज्याला आजही आपण आकाशात पाहतो. कथा आणि श्लोकाचा संबंध. आता जरा विचार करा. दुर्योधनाने ध्रुवासारखा विचार केला असता तर कदाचित महाभारताचं युद्ध घडलं नसतं. पण त्याने स्वतःची ताकद ओळखण्याऐवजी दुसऱ्यांची ताकद पाहून असुरक्षिततेत निर्णय घेतला. आज आपल्या आयुष्यातील समस्या ह्याच आहेत. आपण कितीही शिकलेलो असलो तरी जर आपण दुसऱ्यांशी तुलना करत राहिलो तर कधीच समाधान मिळणार नाही. प्रॅक्टिकल टेकअवेज. तुलना सोडा. दुसऱ्यांचं यश बघून स्वतःचं अपयश मोजणं थांबवा. स्वतःची ताकद ओळखा. तुमच्याकडे कोणते गुण आहेत हे पहा. आत्मविश्वास ठेवा. बाहेरची शक्ती तुमचं आयुष्य बदलणार नाही, तुमचा निर्धार बदलेल. गीतेचा मंत्र लक्षात ठेवा. आपण जे पाहतो
त्यात आपण गुंततो. पण जर आपण स्वतःला पाहिलं तर खरी शांती मिळते. तुम्ही कधी विचार केलाय का की आपलं मन का इतकं डळमळतं? आपण स्वतःवर विश्वास ठेवतो आणि तरीही छोट्या छोट्या गोष्टींनी मन ढासळतं. याचे उत्तर गीतेच्या प्रत्येक श्लोकात आहे आणि पुढील श्लोकांमध्ये आपण याचं अजून खोल विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, लक्षात ठेवा, दुर्योधनाच्या डोळ्यांनी फक्त पांडवांची सेना पाहिली, पण त्याने स्वतःची सेना विसरली. तुम्हीही जर सतत इतरांकडे पाहत राहिलात तर स्वतःच्या शक्तीकडे कधीच पाहू शकणार नाही. पण जर तुम्ही ध्रुवासारखे स्वतःकडे वळलात, स्वतःची ताकद ओळखली, तर तुम्हीही आकाशात चमकणारा ध्रुवतारा बनू शकता.